सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। नवनीत राणा रवी राणा पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट। नाशिकमधील भाजप बंडखोर गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेणार। मंत्री गिरीश महाजनांना समजूत काढण्यात यश। गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणं भोवलं। पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याचा बाळ मानेंवर आरोप। माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न। मुलीच्या माघारीनंतर आमदार महेंद्र दळवींची पोस्ट। विधान परिषदेच्या मतदानाआधीच शिवसेनेची खातं उघडलं। ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक बिनविरोध विजयी। मवियाच्या अभिजित पवारांचा अर्ज मागे। जालना संभाजीनगरमधून देवयानी डोणगावकरांची निवडणुकीतून माघार। गणेश लोखंडे मवियाकडून लढवणार निवडणूक, तर देवयानी डोणगावकरांची शिवसेनेतून हकालपट्टी। अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला। अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांची माघार। भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध होणार। जळगाव विधान परिषदेत भाजपचं टेन्शन वाढलं। शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढवण्यावर ठाम। बंड शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांची धावाधाव। नागपूर पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस थेट सामना। भाजपचे डॉक्टर राजू पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे लढत। कोल्हापुरात उबाठामधील अंतर्गत वादाची पुन्हा चर्चा। रविकिरण इंगवले आणि मनजित मानेंची वादाची क्लिप व्हायरल। जय महाराष्ट्र या ऑडिओची पुष्टी करत नाही।